आमच्या नसबंद्या करा, म्हणजे पोरं व्हायला नको आणि आम्हाला काय वाढायलाच नको। आपल्याच शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने काढून घेऊन त्यांना तुटपुंजा फायदा द्यायचा जो काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रारूप आहे, याला इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। JNPT सारखा प्रकल्प येऊन सुद्धा आमच्याकडे विकास झाला नाही। आम्हाला कुठलंच काय नको, आमच्या बापाची म्हणजे आमच्या जशी बापाने आम्हाला सांभाळली तशी आम्हाला आमच्या मुलांसाठी राहू दे, आम्हाला A to Z विरोध आहे। तीसरी मुंबई को लेकर 124 गांव के नागरिकों ने किया कोकण भवन में विरोध प्रदर्शन। अटल सेतु मुंबई ट्रांस हार्बर लिंक MTHL के आसपास तीसरी मुंबई के विकास के लिए राज्य सरकार के प्रस्ताव का 124 गांव के ग्रामीण विरोध कर रहे हैं। वे सरकार पर पूंजीपतियों को लाभ पहुंचाने के लिए उनके समुदाय को भूमिहीन बनाने का प्रयास करने का आरोप भी लगा रहे हैं। ग्रामीणों ने सरकार के सामने कई मांगे रखी हैं। आपत्ति दर्ज करने के लिए गाँवों में जागरूकता बैठकें भी कर रहे हैं। साथ ही ग्राम पंचायत योजना के खिलाफ प्रस्ताव पारित करने की भी तैयारी कर रही है। राज्य सरकार ने 4 मार्च को MTHL के आसपास के 124 गांवों को विकास के लिए मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण MMRDA की अध्यक्षता वाले न्यू टाउन डेवलपमेंट अथॉरिटी इंडिया को सौंपने की अधिसूचना जारी की है। ये गाँव ऊरन, पनवेल और पेन इलाकों में स्थित है। तीसरी मुंबई में नवी मुंबई एयरपोर्ट प्रभाव अधिसूचित क्षेत्र में 80 गाँव, खोपता न्यू टाउन अधिसूचित क्षेत्र में 33, मुंबई महानगर के क्षेत्र योजना से 2 और रायगढ़ क्षेत्रीय योजना से 9 गांव शामिल करने का प्रस्ताव किया है। 30 दिनों के भीतर सुझाव और आपत्ति मांगी है। वहीं इस मोर्चे में शामिल नागरिकों ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि हम अपना विकास खुद करेंगे, हमें कोई सरकार की जरूरत नहीं है। थर्ड मुंबईमध्ये खोपटामधली 33 गावं आणि नैनामधली 80 गावं अशी मिळून 124 गावांचं जे काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं NTDA हे जे प्रारूप आणलेलं आहे, हे NTDA प्रारूपमध्ये नवीन शहर डेव्हलपमेंटच्या प्रारूपमध्ये इंग्रजांच्या वेळेचं जे गावठाण आहे त्या गावठाणाच्या बाहेरची सगळी जमीन ॲक्वायर करायची असं हे प्रारूप आहे। त्याच्यामुळे तिथल्या सगळ्या लोकांचा ह्याला विरोध आहे। आत्तापर्यंत महाराष्ट्रामधल्या कुठल्याही गावांचं इंग्रजांच्या वेळेच्या गावठाणाच्या बाहेरचं सर्वेक्षण होऊन त्या नवीन गावठाणं प्रस्थापित झालेले नाहीत। आणि त्याच्यानंतर नवी मुंबईमधल्या 95 विलेजेसमध्ये जसं गावठाणाच्या बाहेरची सगळी जागा घेऊन इथल्या लोकांना भूमिहीन केलं आणि फार तुटपुंजा मोबदल्यावरती त्या लोकांचं नुकसान केलं, तशा प्रकारचं प्रारूप आता पुन्हा शक्य नाही। याची कल्पना महाराष्ट्र गव्हर्नमेंटला होती आणि म्हणूनच 2013मध्ये ज्यावेळेला 20 स्क्वेअर किलोमीटरच्या 20 किलोमीटरच्या फेऱ्यामधला 20 किलोमीटरच्या एरियामधल्या 600 स्क्वेअर किलोमीटर एरियाचं डेव्हलपमेंट करताना सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं शिडकोला स्पेशल प्राधिकरण म्हणून अपॉइंट केले, SPA म्हणून अपॉइंट केलं। त्यावेळेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तिथून जमीन काढून घ्यायचं प्रारूप हे शक्य नाही, त्यामुळं ते नाकारलेलं होतं। आता त्याचबरोबर 1999मध्ये खोपटा एरियामध्ये सुद्धा जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची राहील आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट फक्त त्याचा प्लॅनिंगचा आणि फॅसिलिटेटरची भूमिका घेईल अशा प्रकारचं प्रारूप होतं। आता अलीकडे MMRDAनं या सगळ्या डेव्हलपमेंट आता खोपटाच्या एरियाचा DP 4 नोव्हेंबर 2023ला पब्लिश होणं अपेक्षित असताना शिडकोवरती प्रेशर करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांनी तो जो एरिया आहे आम्ही जबरदस्तीने ॲक्विजिशन करू शकतो अशा प्रकारचं प्रेझेंटेशन देऊन त्यांनी तो सगळा एरिया त्यांच्याकडे काढून घेऊन MMRDAला हा एरिया इथल्या सगळ्या जमिनी काढून घ्यायच्या, त्याच्यासाठी इथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मालकी शेतकऱ्यांच्याकडेच राहायला पाहिजे। आत्ताच अलीकडं 2020मध्ये जे शिडकोनं एकत्रित नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली जी महाराष्ट्रासाठी UDCPR नावानं पब्लिश केली, त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली डेव्हलपमेंट ही UDCPRला अपेक्षित आहे त्याप्रमाणे होते। UDCPRमधल्या डेव्हलपमेंटच्या प्रोव्हिजनप्रमाणे तेथील शेतकऱ्यांना 60% त्यांच्या मालकीचा भूखंड मिळू शकतो 1.5 FSIचा, 10% ओपन स्पेससाठीची जागा रिझर्व ठेवली जाईल, 15% रोड ठेवले जातील आणि 15% ॲम्युनिटीसाठीची जागा। म्हणजे या UDCPRमध्ये असलेल्या प्रावधानाप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची मालकी त्यांच्याकडे राहील, 60% भूखंड त्यांना एक 1.5 FSIचा मिळेल आणि अशा प्रकारची डेव्हलपमेंट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पॉसिबल असताना इथल्याच शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने काढून घेऊन त्यांना तुटपुंजा फायदा द्यायचा जो काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रारूप आहे, याला इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। आत्तापर्यंत बऱ्याचशा नोटिफिकेशन आल्या, परंतु सरकारने त्यांचं धोरण म्हणजे जे नोटिफिकेशन जाहीर करताना
ते ह्या जमिनी जेव्हा ॲक्विजिशन करणार आहेत त्याच्या मोबदला कुठला देणार आहेत ते आत्तापर्यंत कुठल्याही नोटिफिकेशनमध्ये त्यांनी जाहीर केलेलं नाही. आणि आता ह्या सर्व नोटिफिकेशन येताना 2013च्या कायद्याबद्दल कोणीही विचारत नाही आहे. 2013चा कायदा जो ॲक्विजिशनचा कायदा आहे त्याच्याप्रमाणे जो ॲक्विजिशनचं जे कंपन्सेशन द्यायला पाहिजे, जर रुरल एरिया असेल तर 4 पट त्यांना कंपन्सेशन द्यायला पाहिजे, 20% डेव्हलपमेंट द्यायला पाहिजे. त्याबाबत कुठेही गव्हर्नमेंट वाच्यता करत नाही. आणि आत्ताच 4 मार्चचं देखील जरी नोटिफिकेशन बघितलं तरी MMRDकडे वर्ग करणारं एवढंच लिहिलेलं आहे किंबहुना आत्तापर्यंत जेवढ्या नोटिफिकेशन निघालेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मोबदला म्हणून काय देणार आहात याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. आमच्या सुरुवातीपासून 124 गावं असू दे, 32 गावं असू दे किंवा कुठलीही धोरण असू द्या, जर ती शेतकऱ्यांच्या हिताची नसेल, 2013चा कायदा बनलेला असताना देखील तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारे दाद न लावता तुम्ही तुमच्या नवीन काहीतरी MMRD सारख्या नवीन ऑथॉरिटींना ती डेव्हलपमेंटसाठी देतात, परंतु त्या कायद्याला धरूनच सरकार असो किंवा कोणी असो कायद्याच्या पुढे कोणाला जाता येणार नाही. आपण पाहिलं आमच्या जमिनी आता 4 सरांनी सांगितलं 4 प्राधिकरणं उडून गेली. खोपटा, नवीन शहर असेल, MMRD असेल, सिडको असेल. जी सिडकोने आज जमिनी घेतली 1984ला हुतात्मा होऊन डी.वाय. पाटलांच्या नेतृत्वात आम्ही लढलो आणि आमचे जात बांधव तिथं धारातीर्थी पडले. ती सिडकोनी जमीन शेतकऱ्यांच्याकडनं अल्पदरात घेऊन त्यांना 12.5% सुद्धा मोबदला दिला नाही. आणि तीच जमीन सिडकोनी रिलायन्सच्या घशात घातली. आज रिलायन्सने आमच्या गावाच्या बाजूला अशी मोठी कंपाऊंड लावली सिमेंटची आणि ती जमीन रिलायन्सला माफक दरात देऊन आमच्या घशातनं काढून दुसऱ्यांच्या आज सुद्धा हा आमच्याकडे प्राधिकरण आणतात ते आमच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणत नाहीत. यांचे लागे बांधे मोठे बिल्डर एजंट आहेत, जे मोठे धनदानगे, मग अंबानी असेल, अदानी असेल की आणखी कुणी असतील, त्यांच्या भविष्यासाठी आमच्या मोरावरती मानगुटी बसवण्यासाठी हे आणत आहेत. आम्ही शेतकरी, आम्ही सदन आहोत. आमचा शेतकरी, आमचा आई बाप, जुने म्हातारे भले शेतात संपले, आग्रात खपले आणि आम्हाला कुंडा भाकरीवर जेवण जगवलं. आज आम्ही सदन आहोत. JNPT सारखा प्रकल्प येऊन सुद्धा आमच्याकडे विकास झाला नाही. आणि ही विकासाची गंगोत्री जर सरकार आणतो ती धनदानग्यांसाठी सांगतोय. त्याच्यामुळं आम्हाला कुठलंच काय नको. आमच्या बापाची म्हणजे आमच्या जशी बापाने आम्हाला सांभाळली तशी आम्हाला आमच्या मुलांसाठी राहू दे, हीच आमच्या सर्वांची भावना आहे. आम्हाला A to Z विरोध आहे. कुठलाच आमचा विकास नको. आता आपण बघतोच आहे की नवी मुंबईच्या लोकांची काय अवस्था आहे किंवा इव्हन आपण पनवेल विभागातल्या लोकांची काय अवस्था आहे अशी बघतो आहोत. तर आम्हाला अशा कोणत्याही प्रकारच्या भांडवलदारांना बली पडायचं नाही आहे आणि MMRD आम्हाला नकोच आहे. आमचा एकमताने सर्व शेतकऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे. शेतकरी कामगार संघटनेचा विजय असो. तुम्ही पहिले एक काम करा बरं, सरकारला पहिले सगळे लोकांच्या आमच्या नसबंद्या करा, म्हणजे पोरं व्हायला नको आणि आम्हाला काय वाढायलाच नको. सरकारची जबाबदारी काय आहे? 1965ला गावठाण विस्तार झाला आहे, त्याच्यानंतर जबाबदारी नाही कुठल्याच सरकारची जबाबदारी नाही का वाढवायची? आज एवढी टेक्नॉलॉजी झाली असताना गुगल मॅपला कुठलं घर चालू असताना दिसतं. मग ते चालू असताना घर तुम्हाला समजत नाही का इथं घरं आहेत काय आहेत? तुम्ही डायरेक्ट आम्हाला करताय की तुमची ही आज आला खोपटा न्यू सिटी तुमच्यावर लादला नाही ना, तुमच्यावर लादला. MMRD तुमच्यावर लादले. तुम्ही इथं बसता, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या घरामध्ये आम्ही देशासाठी कार्य करतो. देताय का तुम्हाला बिल्डिंग, तुमच्या फ्लॅट देताय का आम्हाला? कुठल्या डायरेक्ट तुम्ही म्हणजे उद्ध्वस्त करायचं का? तुमच्या बापाची नाही जमीन, आमच्या बापांची आहे. आमच्या बापांनी तिथं चिखलामध्ये याच्यामध्ये केलं आहे, तिथं आमच्या पूर्वजांनी केलं आहे. आणि हे पूर्वजांनी केलं आहे तेव्हा आमच्या जमिनी शिल्लक राहिल्यात. तुम्हाला साधा तिथं बांध फुटला तर खार फुटी तिथे तुम्हाला बांधता येत नाही खारल्यांचा. तुम्ही काय विकास करणार आहे? आणि विकास काय? सिडकोचा विकास बघितला ना आम्ही. लोक बुडतात तिथं, बेंडकर लवकर त्या गावांची लोक बुडतात. प्रत्येक पावसाळ्यात कॅमेरा घेऊन या. तुम्ही काय विकास केला आहे? आणि तुम्ही फक्त दुसऱ्यांना देण्यासाठी करणार का? आम्ही समक्ष आहे. मी स्वतः बिल्डर आहे, मी स्वतः इंजिनियर आहे. आमचे क्वालिफाईड कोण नाही, सगळेजण नवे आहोत. आम्हाला काय करायचं ते आम्ही करतोय. आम्हाला पोटं कशी भरायची आम्हाला माहिती आहेत. तुमची गरज नाही काय कुठल्या पोटं भरायची तुम्ही सांगणार नाही, आम्ही ऐकणार. आता ती दिवस राहिले नाही, काही इंग्रज नाही तुम्ही ना, आम्ही ऐकत बसणार नाही म्हणजे नाही देणार. आमच्या हक्काची जमीन आहे, देणार नाही आम्हाला. या तुम्ही काय करता बघतो आम्ही. आमच्या 124 गावातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील हे 124 गावं आहेत. या 124 गावांचा सिडकोच्या स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून आणि MMRDA आज जे काय नोटिफिकेशन जारी झालेले आहे या दोन्ही प्राधिकरणांना आमचा सक्त विरोध आहे.
कुठल्याही परिस्थितीमध्ये स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून पण आणि न्यू डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून पण आम्हाला 124 गावातील शेतकऱ्यांना 1 गुंठाही जमीन द्यायची नाही आहे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. दुसरा मुद्दा जो आमचा आहे, काही लोक जे आहेत, जे विशेषतः व्यावसायिक आहेत, बिल्डर आहेत, डेव्हलपर आहेत, त्यांना आमच्या गावठाण विस्ताराशी काय देणं घेणं नाही आहे. शासनाकडे आमची पहिली अशी मागणी आहे की 100 वर्षामध्ये जो आमच्या गावांचा गावठाण विस्तार झालेला नाही आणि आम्ही मूळ गावठाणांच्या बाहेर जी आम्ही हजारो घरं बांधलेली आहेत ती पहिली नियमित करावीत, त्याला प्रॉपर्टी कार्ड म्हणजे त्यांना सनद द्यावी, नंतर मग शासनाने इतर कुठल्या गोष्टीचा विचार करावा. कारण आमच्या शेजारचे जे आमचे समाज बांधव आहेत 95 गावातील, आज नवी मुंबई पूर्णपणे उभी राहिलेली आहे या 50 वर्षामध्ये, परंतु 95 गावातील एकाही शेतकऱ्याचं, एकाही ग्रामस्थाचं एकही घर आजपर्यंत नियमित झालेलं नाही आहे. ही आमच्या शेतकऱ्यांची, प्रकल्पग्रस्तांची कुचंबना आहे. ती MMRDA सुद्धा तशीच चालू राहील आणि म्हणून MMRDA सुद्धा आमचा सत्ता विरोध आहे. 2006 साली रिलायन्सनं महामुंबई SEZ त्या भागामध्ये आणला 45 गावांकरता, परंतु शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधामुळे शेतकरी संपूर्ण रस्त्यावर उतरले, न्यायालयीन लढाई लढली गेली आणि त्या ठिकाणी आपण रिलायन्ससारख्या बलाढ्य उद्योगपतीला आपण त्या ठिकाणी हद्दपार केलं. तर आता देखील ही जमीन वाचवण्याची लढाई आहे. त्याचबरोबर मूळ गावठाणाबाहेर बाहेर जी घरं बांधली आहेत, नव्या मुंबईमधले आम्ही इथले गावकऱ्यांचे हाल बघतो आहोत आणि आम्हाला अशी परिस्थिती आमच्या भागात होऊ द्यायची नाही. त्याच्यामुळे मूळ गावठाणाबाहेर घरं ही संरक्षित झाली पाहिजे, ती नियमित झाली पाहिजे. त्याचबरोबर जमिनीची मालकी जी आमच्या शेतकऱ्यांची, ती मालकी कायम राहिली पाहिजे आणि आमच्या कुठल्याही शेतकऱ्याच्या न्याय हक्काला धक्का लागेल असं कुठलंही शासनाचं धोरण नसलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या ठिकाणी हरकती घेण्यासाठी आलेलो आहोत. शासनाने जे सिडकोमधून 124 गावं काढून MMRDAला दिलेले आहेत न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटीसाठी, त्याबाबत आपण गॅजेट पब्लिकेशन केलेलं आहे पेपरमध्ये. त्या अनुषंगाने 30 दिवसाची मुदत दिलेली आहे की जे गावातील हे जे कोणी नागरिक असतील, स्टेक होल्डर असतील, की त्यांच्या सूचना हरकती 30 दिवसामध्ये या कार्यालयात जमा करायच्या आहेत आणि त्यानंतर मग तो एक रिपोर्ट शासनाला सादर करायचा आहे. त्यानंतर शासन निर्णय घेणार याच्या बाबतीत की हे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी ठेवायचं का कसं काय त्या संबंधी. 30 डेज 30 दिवस कालावधी वाढून देण्याचे काही प्रोव्हिजन तसे नाही आहे, परंतु जी पण हरकत आली, समजा एक जर हरकत आली तर ती महत्त्वाची असणार आहे. त्याच्यामुळे हे फक्त सूचना हरकतीचा हा स्टिप्युलेटेड टाइम स्पॅन आहे, 30 दिवसाचा सफिशियंट आहे. आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई.